कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर सुरू असलेल्या कथित अनधिकृत टोल वसुली विरोधात रायगड प्रेस क्लबच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालं नसताना वाहन चालकांकडून टोल आकारला जात असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। रस्त्यांची दुरावस्था, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात यामुळे नागरिक अधिक त्रस्त असताना टोल वसुली करणे म्हणजे जनतेवर अन्याय असल्याचा आरोप करण्यात आला आहे। रस्ता पूर्ण करा, मगच टोल वसूल करा आणि जनतेची लूट बंद करा अशा घोषणांनी टोल नाका परिसर दणाणून गेला। काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात रायगड प्रेस क्लबचे पदाधिकारी, विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मग कोण का नाही टोल नाक्यावरती बोलत? हा जो धोरणात्मक निर्णय आहे तो तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतोय। आमची विनंती आहे, या तळपत्या उन्हामध्ये आम्ही लोक बसलेलो आहोत, तुम्ही कृपया हा विषय धोरणात्मक निर्णय घेऊन, साहेब कॅबिनेट मीटिंग आहे, जर मंत्र्यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं, कॅबिनेट मीटिंग मध्ये मांडा आणि या श्रेयवादाची लढाई तुम्हीच घ्या। आम्ही बोलतोय या रायगड जिल्ह्यामध्ये असू दे किंवा याच्यामध्ये जेव्हा एखादं चांगलं काम केलं तरी कोण सांगतोय की मी केलं, मग वाईट झालं त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? आज हा टोल, हा भूदंड हा लोकांना भरावा लागतोय, याची जबाबदारी कोण घेणार? तर आमची नागरिक म्हणून विनंती आहे, आम्हाला शासनाला विनंती आहे, टोल न भरण्याबद्दल नाही आहे, परंतु हा चांगला रस्ता करा, पूर्ण रस्ता करा, रस्ता पूर्ण चांगल्या दर्जाचा करा, त्याच्यानंतर टोल वसुली घ्या ना तुम्ही। आणि तेही लोक खुशीने देतील। आज प्रत्येक गोष्टीला लोक टॅक्स भरतात। नंदुनी मगाशी सांगितलं की सर्व गोष्टी घेतल्या, गाडी घेतल्यानंतर एवढा टॅक्स, तो घेतल्यानंतर एवढा टॅक्स, मग हा पैसा करताय काय? बरं करताय, त्याच्यानंतर लोकांना त्याचा उपयोग काय होतोय? नक्की तशी गुणवत्ता आणि तशी सेवा दिली जाते काय? हे कुठेतरी थांबायला हवं, या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे। आणि आमची ठाम मागणी आहे, येता नेक्स्ट टाइमचा जो आंदोलन आहे हा सर्वव्यापी असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मंत्री पण आले पाहिजे, कोकणातील नवे तर महाराष्ट्रातील मंत्री आले पाहिजे। तो कारण की हे तुमचं मूळ आहे, तुम्ही जे ह्या चुका केलेल्या आहेत ते भोगावं आम्हाला लागतात। इतिहास आहे, त्यामुळं ह्या महामार्गाच्या सातत्यानं दुर्लक्ष सरकारनं केलेलं आहे। अगोदर हा महामार्ग होऊ नये यासाठी दुर्लक्ष केलं, आता महामार्गाचं काम कुठे 80% 85% होत आलेलं आहे। काम अजून पूर्ण व्हायचं आहे, म्हणजे बायपासचे कामं राहिलेले आहेत, उड्डाणपुलाचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत। असं असताना देखील महाराष्ट्र सरकारनं ह्या टोल सुरू केलेला आहे, म्हणजे इथून गोव्यापर्यंत म्हणजे पणजीपर्यंतचा जे टोल आहे त्या महामार्गावर तर 8 ते 9 टोल उभे होतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये 3 टोल उभे केले जात आहेत। म्हणजे इथून पनवेलपासून जर आपल्याला महाडला जायचं असेल तर यापुढे 300 रुपये आपल्याला टोल भरावं लागणार आहे साध्या गाडीला, मोठ्या गाडीला आणखी वेगळे पैसे भरावं लागणार आहे। रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं असताना देखील महाराष्ट्र सरकारनं हा टोल वसूल केलेला आहे। आम्ही सरकारचा या आंदोलनाच्या निमित्तानं निषेध करतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टोल कार्यान्वित होणार नाही, सुरू होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। सरकारनं आमच्या या मागणीची दखल घेतली नाही, या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आपल्याला 1 जून नंतर परत एकदा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करावं लागेल। आणि हे आंदोलन केवळ कोकणातल्या पत्रकारांपुरतंच मर्यादित नसेल तर महाराष्ट्रातले हजारो पत्रकार या ठिकाणी आणून एक मोठं आंदोलन आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण करू। माझी सरकारला या निमित्तानं विनंती आहे की कोकणी जनतेचा जास्त अंत पाहू नये आणि हा जो टोल येथे सुरू केलेला आहे तो तातडीने रद्द करावा। हा टोल सुरू केल्यामुळं स्थानिकांना तर भुर्दंड पडतोच आहे, परंतु याचा पर्यटनावर देखील परिणाम होणार आहे। म्हणजे इथून अलिबागला जायचं असेल तर 200 रुपये टोल भरावं लागत असेल तर कुठलाही महाराष्ट्रातला कुठलाही पत्रकार यापुढे कोकणात येणार नाही आणि याचा थेट परिणाम कोकणातल्या पर्यटन विकासावर होणार आहे। त्यामुळे सरकारने आता जास्त अंत न पाहता हा टोल येथे रद्द केला पाहिजे आणि पुढे खांब आणि पुढे जे 2 टोल उभारणीचं काम चालू आहे
ते देखील तातडीनं थांबवलं पाहिजे. आमची अशी मागणी आहे की अगोदर हे रस्त्याचं काम पूर्ण करा. रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं रितसर उद्घाटन करा. नितीन गडकरी साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण उद्घाटन करावं आणि नंतर टोलबद्दल चर्चा करू. आता हा जो 95 रुपये टोल लावलेला आहे 30 किलोमीटरसाठी, तो देखील जाचक आहे, तो देखील अन्याय आहे. याला देखील आपला सगळ्यांचा विरोध आहे. आणि केवळ स्थानिक आणि बाहेरचा असा प्रश्न नाही, तर हा टोल पूर्ण काम होईपर्यंत सगळ्यांसाठी माफ केला पाहिजे, पर्यटकांसाठी माफ केले. आणि माझी दुसरी अशी मागणी आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळं या महामार्गाचं काम गेले 20 वर्ष रखडलेलं आहे. या 20 वर्षामध्ये 2,500 लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत. जवळपास 8,000 लोक जखमी झालेले आहेत. तर हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की पुढचे 10 वर्ष ह्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा टोल राखू नये. सरकारनं याचं प्रायश्चित्त घ्यावं उशीर झाल्याचं, आणि पुढची 10 वर्ष ह्या महामार्गावर कुठल्याही प्रकारचा टोल आकारला जाऊ नये अशी मागणी आहे. या संदर्भामध्ये आम्ही नितीन गडकरी साहेबांची भेट घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आणि ह्या सनदशीर मार्गानं जर सरकारनं काय दखल घेतली नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल. महाराष्ट्रातले हजारो पत्रकार या खारपाड्याला इथे येऊन आपला निषेध व्यक्त करील अशी आम्ही या निमित्तानं इशारा देऊ इच्छितो. आज मुंबई गोवा महामार्गावर जो खारपाडा येथे टोल नाका उभा आहे, या टोल नाक्याचं उद्घाटन आणि या रस्त्याचं काम अपूर्ण असताना हा टोल नाका सुरू करण्यात आलेला आहे. या बेकायदेशीर टोल नाक्याला आम्ही रायगड प्रेस क्लबतर्फे निषेध केलेला आहे. आणि हा टोल नाका जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत बंद असावा अशी मागणी आम्ही धरून ठेवलेली आहे. 17 वर्ष या महामार्गाचे काम रखडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हा बेकायदेशीर टोल वसुलीचं काम चालू आहे, हे बंद व्हावं ही मागणी रायगड प्रेस क्लबतर्फे आमची एकमेव मागणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुंबई महामार्गावर गेली 17 वर्षामध्ये अनेक बळी या ठिकाणी गेलेले आहेत. काही लोक जखमी झालेले आहेत, काही हजारपटीने जखमी झालेले आहेत. त्या लोकांचं प्रायश्चित म्हणून यापुढेही या टोल नाक्यावर पूर्ण काम झालं तरीसुद्धा 10 वर्ष टोल वसुली करू नये अशी एकमेव मागणी आमची रायगड प्रेस क्लबतर्फे आहे. धन्यवाद.